नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये संरक्षित व्यापार धोरणाच्या विरोधी युक्तिवाद म्हणजे त्याला आपण मर्यादा किंवा दोषसुद्धा म्हणतो. म्हणजे संरक्षित व्यापार धोरणाच्या मर्यादा, त्याचे दोष किंवा विरोधी बाजूने असणारे जे काही युक्तिवाद आहे ते युक्तिवाद आज आपण इथं पाहणार आहोत. तर संरक्षित व्यापार धोरण हे समर्थनीय आहे हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजे या धोरणामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नाहीत असं नाही. या धोरणाचा अवलंब करताना त्यात काही सुद्धा समर्थन केलं जाऊ शकतं. म्हणजे या धोरणाला विरोध दर्शवताना काही मुद्दे विचारात घ्यावे लागतात आणि संरक्षित व्यापारामध्ये अनेक नैसर्गिक बाबी बाजूला ठेवल्या जातात आणि त्याऐवजी काय होतं की परिस्थितीजन्य घटकांच्या आधारे निर्णय घेतले जातात. म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये संरक्षित व्यापार धोरणाच्या विरोधी युक्तिवाद किंवा विरोधी बाजूने असणारे युक्तिवाद किंवा मर्यादा, त्यालाच आपण दोषसुद्धा म्हणू शकतो. तर हे आपण वेगवेगळे मुद्दे आहेत ते मुद्दे पाहूया. तर पहिला मुद्दा असा आहे की अकार्यक्षम उद्योगाचं अस्तित्व. अकार्यक्षम उद्योगांचं अस्तित्व. तर विद्यार्थ्यांनो, ज्या उद्योगांना बघा की परकीय स्पर्धापासून वाचवण्यासाठी संरक्षण दिलं जातं ते उद्योग आपली कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत नाहीत. म्हणजे अनेक वर्षे हे उद्योग आपली परकीय स्पर्धेतील कार्यक्षमता दर्शवतच नाहीत. बाजारपेठेतील अन्य उद्योगांशी स्पर्धा करण्याची आवश्यकता निर्माण न झाल्यामुळं काय होतं की देशांतर्गत उद्योगातील कामगारांच्या कार्यक्षमतेचा वाढीस काय होतं चालना मिळत नाही. म्हणजे अकार्यक्षम वाढीस लागल्यामुळं काय होतं की उद्योगाला बाजारपेठेतील आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी काय करावं लागतं, खूप कष्ट करावं लागतं, झगडावं लागतं आणि काही आर्थिक नुकसानीसुद्धा सामोरं जावं लागतं. यामुळं काय होतं की अकार्यक्षम उद्योगांचं अस्तित्व इथं आपल्याला म्हणजे संरक्षित व्यापार धोरणाच्या मर्यादेमधला एक महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढचा मुद्दा आहे की एकूण जागतिक व्यापार कमी. तर विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय व्यापार जेवढ्या मोठ्या प्रमाणात खुला असेल तेवढ्या मोठ्या प्रमाणात एकूण व्यापारात वाढ होतं. म्हणजे बंधने घातल्यामुळं व्यापारामध्ये घट होत जाते आणि प्रत्येक देशानं संरक्षणाचा वापर केल्यामुळं नैसर्गिक व्यापाराचं तत्त्व नष्ट होतं. म्हणजे संरक्षित व्यापार धोरणाद्वारे देशामध्ये होणाऱ्या आयातीचं प्रमाण कमी करण्यासाठी आयातीवर जकातीसारख्या करांची बंधनं निर्माण केली जातात आणि जकातीसारख्या निर्बंधामुळं दोन देशातील व्यापारविषयक आणि परस्पर सौहार्दानं काय करतात संबंध बिघडून जातात आणि त्यामुळं काय होतं की एकूण जागतिक व्यापार कमी होतो. तर अशा पद्धतीनं हा सुद्धा मुद्दा काय आहे की संरक्षित व्यापार धोरणाच्या विरुद्ध बाजूने असणारा युक्तिवाद आहे. पुढचा मुद्दा असा आहे की उपभोक्त्याची आर्थिक पिळवणूक. तर आयातीवर मर्यादा घातल्यामुळं काय होतं की उपभोक्त्यांना मर्यादित वस्तू मोठ्या किमतीनं खरेदी कराव्या लागतात आणि ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्यांचाच उपभोग घ्यावा लागतो. म्हणजे संरक्षित व्यापार धोरणामुळं व्यापारी संघ निर्माण होऊन किंमत आणि विक्रीवर नियंत्रण आणलं जातं. म्हणजे दर्जा, किंमत किंवा आवड निवड या दृष्टीनं काय होतं उपभोक्त्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. पुढचा मुद्दा असा आहे की साधन संपत्तीचा योग्य वापर. तर विद्यार्थ्यांनो, इथं बघा संरक्षित व्यापार धोरणामुळं काय होतं की तुलनात्मक लाभाचा विचार मागे पडतो आणि व्यापाराला कृत्रिम संरक्षण दिलं जातं आणि या धोरणामुळं काय होतं सर्व साधन संपत्ती पूर्ण कार्यक्षमतेनं काय केली जाते वापरली जात नाही आणि या काही साधन संपत्ती वापराअभावी वाया जाते. उदाहरणार्थ काय की सरकारी उद्योगांची कार्यक्षमता पूर्ण वापरली जात नाही हे आपण अनुभवतोच. पुढचा मुद्दा असा आहे की आर्थिक विषमता वाढते. तर बघा आर्थिक विषमता कशा पद्धतीने वाढते म्हणजे संरक्षित धोरणामुळं उद्योगांच्या अप्रत्यक्ष करांचा बोजा सामान्य ग्राहकांवर पडतो. तर प्रत्यक्ष करातून या उद्योगांना काय केलं जातं वगळलं जातं आणि त्यामुळं काय होतं की गरीब आणि श्रीमंत यातील दरी काय होते अधिक रुंदावते. म्हणजे काय की आर्थिक विषमता वाढतच जाते. पुढचा मुद्दा असा आहे की भ्रष्टाचाराला प्रोत्साहन. तर
उद्योगांना संरक्षण प्राप्त झाल्यानं काय होतं की कार्यक्षमता वाढवण्याऐवजी संरक्षण कायम ठेवण्याचाच प्रयत्न हे काय करतात, उद्योग करत असतात. म्हणजे त्यांना प्रत्येक वेळेस आपल्या उद्योगांना संरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्यातून काय होतं की शासकीय पातळीवर भ्रष्टाचारास प्रोत्साहन मिळत असते. मग अशा पद्धतीनं ही एक विरोधी विरोधी बाब आहे. पुढचा मुद्दा असा आहे की मक्तेदारीची निर्मिती. तर यामध्ये बघा, उत्पादकाप्रमाणेच विक्री करणारा जो विक्रेता असतो त्यांची मक्तेदारी काय होते, निर्माण होते आणि संरक्षणाचा गैरफायदा अंतर्गत बाजारपेठामध्ये अधिक किमती आकारून मक्तेदारी निर्माण केली जाते. म्हणजे संरक्षित व्यापार धोरणामुळं देशांतर्गत उद्योगांना काय केलं जातं, संरक्षण प्राप्त होतं आणि संरक्षित व्यापार धोरणामुळं संबंधित उद्योगांना विदेशी उत्पादनाचे आव्हान निर्माण होत नाही आणि याद्वारे विशिष्ट उद्योगांच्या मक्तेदारीचं काय केलं जातं, प्रमाण वाढतं. म्हणजे मक्तेदारी ग्राहकांना किंवा उपभोक्त्यांना उत्पादन निवडीचं पर्याप्त पर्याय उपलब्ध करू शकत नाहीत आणि उत्पादन खर्च वसूल करण्यासाठी ग्राहकांना काय केलं जातं, उत्पादनासाठी अधिक मूल्य मोजावं लागतं. म्हणजे मक्तेदारीमुळं उद्योगांच्या उत्पादन तंत्रातील सुधारणांना नाव मिळत नाही. लक्षात आलं. म्हणजे मक्तेदारीची निर्मितीही अशा पद्धतीनं विरोधी बाजूनं युक्तिवाद केल्यामुळं लक्षात येते. पुढचा मुद्दा असा आहे की संरक्षणात्मक असमतोल. तर विद्यार्थ्यांनो, देशातील निवड उद्योगांना संरक्षण प्राप्त होते. म्हणजे ज्या उद्योगांना संरक्षण मिळाले त्या इतर उद्योगांच्या तुलनेनं काय होतं, अधिक नफा मिळतो. म्हणजे त्यामुळंच काय होतं की एकाच देशात संरक्षणात्मक असमतोल काय होतो, निर्माण होतो. म्हणजे संरचनात्मक असमतोल या विरोधी भूमिकेतून लक्षात येतो आपल्याला. पुढचा मुद्दा असा आहे की आंतरराष्ट्रीय संबंध. तर या एका देशाच्या आयात बंधनातून निर्माण होणारा दुसऱ्या देशाच्या निर्यातीवर काय होतो, परिणाम होतो. म्हणजे यातून आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधामध्ये काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये बिघाड होतात आणि सहकार्याची जागा संघर्षाने घेतात. म्हणजेच इथं काय होतं की आंतरराष्ट्रीय संबंध फार मोठ्या प्रमाणामध्ये बिघडले जातात. तर पुढचा मुद्दा आणि शेवटचा असा आहे की संरक्षणाची सवय. बघा, प्रत्येक उद्योगाला म्हणजे एखाद्या उद्योगाची प्रगती होऊन सुद्धा सवयीमुळं काय होतं, ॲडिक्टेड म्हणतो आपण त्याला, ते उद्योग संरक्षण काढून घेण्यास तयारच होत नाहीत आणि त्यामुळं अशा उद्योगांना काय होतो, फायदा होतो आणि इतर उद्योगांना तोटा सहन करावा लागतो. जे छोटे उद्योग आहेत त्यांनासुद्धा अशा पद्धतीचा तोटा सहन करावा लागतो, कारण मोठे उद्योग आहेत त्यांना कायमस्वरूपी संरक्षण असल्यासारखंच त्यांना सवय लागलेली असते आणि त्यामुळं काय होतं, या उद्योगांचा जास्तीत जास्त मोठ्या उद्योगांचाच फायदा होतो आणि छोट्या उद्योगांना हा तोटा सहन करावा लागतो आणि अशामुळं काय होतं की संरक्षित व्यापार धोरणामुळं काही विपरीत परिणाम घडून येतात आणि अशा पद्धतीनं ह्या संरक्षणाची सवय ही चांगल्या चालत असणाऱ्या उद्योगांनाच होतो आणि त्यांनाच फायदा होतो. तर अशा पद्धतीनं हे जे काय विरोधी मुद्दे आहेत किंवा त्याच्या विरोधी बाजूनं जे काही संरक्षित व्यापार धोरणाच्या मर्यादा किंवा दोष म्हणतो आपण, हे विरोधी बाजूने असणारे युक्तिवाद आपण स्पष्ट केलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.